नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एम-पी-एस-सी पॉइंट या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण 8वी संपूर्ण नागरिकशास्त्र कव्हर करणार आहोत. यामध्ये आपण एकूण 6 चॅप्टर म्हणजे बघा, संसदीय शासन पद्धतीची ओळख, भारताची संसद, केंद्रीय कार्यकारी मंडळ, भारतातील न्यायव्यवस्था, राज्यशासन आणि नोकरशाही इत्यादी एकूण 6चे 6 चॅप्टर कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरणार आहे, कारण तुमची यामध्ये रिव्हिजन होणार आहे आणि तेही अगदी कमी वेळेमध्ये. आपण अगदी महत्त्वाचे जे टॉपिक आहे, कॉन्सेप्ट आहे, त्या यामध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. तर बघा मित्रांनो, आपलं त्यातील पहिलं जे चॅप्टर आहे ते आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख. आता तुम्ही ऐकलं असेल की भारतामध्ये कोणत्या प्रकारची शासन पद्धती आहे, तर त्याच विषयावरती हे चॅप्टर आपल्याला दिलं गेलेलं आहे. तर बघा, विविध प्रकारच्या शासन पद्धतीचे स्वरूप समजून घेण्यापूर्वी आपण शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती करून घेऊ. तर यातील कायदेमंडळ कायद्याच्या निर्मितीचे काम करते, कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. या तीनही शाखांची कार्ये, त्यांचे अधिकार क्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध जे आहेत ते संविधान ठरवते. हे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते. तर बघा, आता कायदेमंडळ काय करत असतं, कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करत असतं आणि कार्यकारी मंडळ या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असतं. त्यानंतर न्यायमंडळ जे आहे ते न्याय देण्याचे कार्य करतं. तर या तीनही ज्या शाखा आहेत यांची कार्ये, त्यांची अधिकार क्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, या तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध जे आहे ते कोण ठरवत असतं, तर आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपलं संविधान ठरवत असतं. आणि हे संबंध कशा प्रकारचे असतात त्यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते. तर आता शासन पद्धतीचे प्रमुख प्रकार किती आहेत? 2 प्रकार आहेत. एक म्हणजे संसदीय शासन पद्धती आणि दुसरी म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती. तर आता आपल्या देशामध्ये तुम्हाला माहीत असेल की संसदीय प्रकारची शासन पद्धती आहे. तर ही शासन पद्धती प्रामुख्याने कुठे होती, तर इंग्लंडमध्ये अस्तित्वात होती, तेथे विकसित झाली. त्यानंतर इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे आणि तसं असूनही तेथील बराचसा राज्यकारभार हा व्यवस्थित प्रकारे चालतो. त्यानंतर पार्लमेंट ही अशीच एक तिथं विकसित झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते आणि भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून ओळखली जाते. तर बघा, आता संसदीय शासन पद्धतीचा उगम कुठून झाला आहे, तिचा विकास कुठून झाला आहे, तर इंग्लंडमधून, आणि तिला पार्लमेंटरी असेही म्हटले जाते आणि भारतामध्ये त्याच शासन पद्धतीला संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारली आहे. आणि यामध्ये आणखी सांगितलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती ही वेगळी आहे. बरोबर. तर पुढे बघा, आपल्याला आता संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये दिलेली आहे, ती वैशिष्ट्ये आपण समजून घेऊ. तर संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन संस्थेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. जे केंद्राचं कायदेमंडळ असतं त्याला संसद असे म्हटले जाते. व या संसदेमध्ये कोण कोण समाविष्ट असतात, तर बघा, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. तर लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघां घटकांचं मिळून संसदे तयार होत असते. त्यानंतर संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडला जातो आणि सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते. संसदेची लोकसभा जी आहे बघा, त्यातील आपण प्रतिनिधी जेव्हा निवडून देत असतो तेव्हा तो आपण स्वतः निवडून देत असतो. निवडणुकीद्वारे आपण त्याला स्वतः निवडून देत असतो. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात व सर्व राजकीय पक्ष जे आहेत त्या निवडणुका लढत असतात. तुम्हाला माहीतच आहे की लोकसभेच्या निवडणुका 5 वर्षानंतर होतात आणि समजा जर असं नाही झालं तर त्या ज्यामध्ये निवडणुका होतात त्यांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. आणि यातील जो पक्ष जास्तीत जास्त म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळवतो तो पक्ष बहुमताचा पक्ष मानला जातो आणि जो बहुमताचा पक्ष असतो तो सरकार स्थापन करतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट असे बहुमत मिळत नाही. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन बघा, आता महाराष्ट्र सरकार जे आहे ते अशाच प्रकारचं बनलेलं आहे. स्पष्ट बहुमत नसल्यामुळे बहुमत सिद्ध करतात 2 पक्ष येऊन आणि ते सरकार स्थापन करतात. तर या सरकारला काय म्हणतात? आघाडी सरकार म्हणतात. बरोबर. तर अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी
कायदे मंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो. म्हणजे बघा, ज्याला बहुमत मिळतं त्यातील ते एक नेता निवडत असतात, तो प्रधानमंत्री होत असतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. बरोबर. तर कायदेमंडळ यामध्ये काय येतं बघा, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. परंतु कार्यकारी मंडळ यामध्ये कोण येत असतो? पंतप्रधान आणि त्याने निवडलेले मंत्रिमंडळ. बरोबर. हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ आहे. त्यानंतर बघा, संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. एक म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावी लागते आणि ते कायदे मंडळाचेही सदस्य असतात, म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदारीही पार पाडाव्या लागतात. बरोबर. त्यांना कार्यकारी मंडळ म्हणून कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते आणि ते कायदे मंडळाचेही सदस्य असतात. त्यानंतर प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार असते. बरोबर. तर आपण आता शासन पद्धती ही जी आहे, संसदीय शासन पद्धती, ती का स्वीकारली हे थोडक्यात बघूया. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत. यामध्ये ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली. बघा, जेव्हा इंग्रज आपल्या भारतावरती राज्य करत होते तेव्हा त्यांनी जी पद्धत अंमलात आणली होती ती याच प्रकारची होती. त्यामुळे ही शासन पद्धती जी आहे ती भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार पण आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये काय असतं, चर्चा, विचार विनिमयाला मोठा वाव असतो. म्हणजे तेथे सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेमध्ये चर्चा होत असते आणि या चर्चेमध्ये बघा कोण असतो, अजून विरोधी पक्ष असतो. त्यामुळे विरोधी पक्ष या त्यांच्या कामामधील काही त्रुटी काढून त्या त्रुटी भरून काढण्यासाठी दुसरा पक्ष जो आहे, ज्याने सरकार स्थापन केले आहे, तो कार्य करत असतो. त्यानंतर बघा, अध्यक्षीय शासन पद्धती. तर अध्यक्षीय शासन पद्धती ही एक आणखी एक पद्धती म्हणून याचा आपल्याला उल्लेख करता येईल आणि अशी शासन पद्धती अमेरिका या देशात आहे. बरोबर. आपण संसदीय बघितली ती कुठे आहे? इंग्लंड येथे. तर अध्यक्षीय कुठे आहे? अमेरिका. म्हणजे या पद्धतीत संसदीय शासन पद्धतीपेक्षा ही टोटली वेगळी आहे. कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली ही पद्धती आहे. म्हणजेच जसा आपल्या भारतीय संसदीय पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचा एक रिलेशन आहे, त्याप्रमाणे येथे रिलेशन नाही. हे अलिप्त म्हणजे टोटली डिफरन्स आहे. त्यानंतर ज्यात कार्यकारी प्रमुख जो आहे, राष्ट्राध्यक्ष, तो थेट जनतेकडून निवडला जातो. ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय. आणि शासन संस्थांच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात. बरोबर. म्हणजे कोणकोणत्या तिन्ही शाखा? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. परंतु त्यांच्या कार्यात एक सूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंध असतात. आपल्याला माहीत आहे अवलंब अमेरिकेने केला आहे आणि याची काही वैशिष्ट्ये आता आपण बघणार आहोत. त्यातील पहिलं बघा, अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात. बरोबर. आपण अगोदरच बघितलं, कायदे मंडळाचे दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांची अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. तर ज्याप्रमाणे अध्यक्षीय पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात, त्याप्रमाणे आपल्या भारतीय संसदीय पद्धतीमध्ये कोण कार्यकारी प्रमुख असतं? तर पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ. त्यानंतर अध्यक्षीय शासन पद्धती अशा प्रकारची रचना असली तरी कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ परस्परावर नियंत्रण ठेवते. परस्परावरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती आहेत. बघा त्या कुठे कुठे आहेत? फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये आहेत. आणि या पद्धती ज्या आहेत त्या कशा प्रकारे निवडल्या जातात? विविध देशात आपल्या परिस्थितीत अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब केला जातो. तर अशा प्रकारे आपलं पहिलं जे चॅप्टर आहे ते क्लोज झालेलं आहे. त्यानंतर आपण दुसरं चॅप्टर बघणार आहोत. बघा, आता आपण 8वी नागरिकशास्त्रातील 2 नंबरचं चॅप्टर जे आहे ते अभ्यासणार आहोत. तर त्या चॅप्टरचं नाव आहे भारताची संसद. तर मित्रांनो बघा, भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे आणि राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हटले जाते. बरोबर. म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेमध्ये जे कायदे मंडळ असतं त्याला आपण संसद असे म्हणतो.
तर मग संसदेमध्ये कोण कोण इन्क्लूड होत असतं, तर त्यामध्ये बघा राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा या 3 घटकांचा समावेश असतो. ओके. त्यानंतर संसदेचे 2 सभागृह असतात. त्या सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते. लोकसभा आता आपण बघणार आहोत. भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा, बरोबर. प्रथम सभागृह आणि कनिष्ठ सभागृह असे लोकसभेला ओळखले जाते. आणि लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणजेच लोकसभामध्ये जे सदस्य निवडून येत असतात ते थेटपणे जनतेकडून निवडून येत असतात, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात. त्यानंतर बघा लोकसभेची सदस्य संख्या जी आहे ती जास्तीत जास्त 552 एवढी असते. त्यानंतर पुढचं जे सभागृह आहे ते आहे राज्यसभा. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. म्हणजेच लोकसभा हे प्रत्यक्षरित्या आणि राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या. राज्यसभा भारतीय राज्यसंघातील 28, आता इथं 29 दिलं आहे, त्यामध्ये अपडेट करून घ्यायचं आहे बघा. 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांचे कारभार पाहणारे किंवा त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारे सभागृह आहे. त्यानंतर बघा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. त्यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. आणि राज्यसभेमध्ये प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. आणि उरलेले जे 12 सदस्य असतात त्यांची निवड ही राष्ट्रपती करत असतात आणि ते साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा, सामाजिक कार्य या क्षेत्रातील व्यक्ती असतात. त्यानंतर दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले 103 सदस्य निवृत्त होत असतात आणि पुन्हा तितक्या सभासदांची निवड केली जाते, बरोबर. म्हणजेच दर 2 वर्षांनी राज्यसभेतील ज्यांचा कार्यकाल 6 वर्ष पूर्ण झालेला आहे त्या प्रकारचे सभासद जे असतात ते निवृत्त होत असतात आणि त्यांच्याऐवजी नवीन सभासद निवडले जात असतात. आणि राज्यसभेत निवडणूक लढवण्यासाठी काही दिलेलं आहे आपल्याला की काय आपल्याला पूर्तता करावी लागत असते. तर बघा राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. तिचे वय 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे अजून, लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. ओके, तुम्हाला माहीतच असेल. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना विकास निधी शासन देत असतं. ओके. त्यानंतर आता संसदेचे कार्य काय आहे ते बघा. कायद्यांची निर्मिती. आता तुम्हाला माहिती आहे की संसद हे लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साधण्यासाठी कायदे तयार करत असते. त्यानंतर एक महत्त्वाचं कार्य म्हणजेच संसद आपल्या मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवत असते. प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होते व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेत डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. ओके. त्यानंतर बघा संविधान दुरुस्ती. यामध्ये काय आहे की संविधानामध्ये काही बदल करायचे झाल्यास आपल्याला काही प्रस्ताव जे आहेत ते काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात, तर काही तरतुदी विशेष बहुमताने म्हणजेच 2/3 बहुमताची गरज असते, तर काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्मापेक्षा अधिक घटक राज्याच्या मान्यतेने बदलल्या जात असतात. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष. बघा आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत जे लोकसभेचे सदस्य निवडून आले असतात ते आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. ओके. त्यानंतर आणि आणखी आपल्यापैकीच ते एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात आणि लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार चालत असतं. त्यानंतर अशाच प्रकारे राज्यसभेमध्ये देखील सभापती असतात. तर राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती जे असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणजे जे भारताचे उपराष्ट्रपती असतील तेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्ये
करावे लागतात. ओके. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे, संसद कायदे कसे करते. तर त्यामध्ये बघा कायदे निर्मितीची प्रक्रिया आपण आता जाणून घेणार आहोत. तर अगोदर कायद्याचा कच्चा मसुदा तयार केला जातो आणि त्या कच्च्या मसुद्याला किंवा आराखडा जो असतो त्याला कायद्याचा प्रस्ताव असे म्हणत असतात, बरोबर. तर सादर करणारा जो प्रस्ताव असतो तो 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे अर्थविधेयक आणि दुसरं म्हणजे सर्वसाधारण विधेयक. आणि विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेमधून जाते. त्यामध्ये बघा पहिलं वाचन म्हणजे संबंधित खात्याचा मंत्री जो असतो किंवा संसद सदस्य जो असतो तो विधेयक सादर करतो आणि ते विधेयक मांडताना तो त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो, त्याला पहिले वाचन असे म्हणतात, बरोबर. आणि दुसरे वाचन यामध्ये 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. सभागृहातील सदस्य त्या विधेयकाबाबत आपले मत व्यक्त करतात आणि विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात, तर विरोधक विधेयकाच्या विरुद्ध बाजूने मत मांडत असतात. आणि त्यानंतर तिथे चर्चा होत असते आणि चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते जे विधेयक असतं ते सभागृहाच्या समितीकडे पाठवलं जातं आणि ते निर्दोष साध्य केलं जातं आणि त्यातील सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते. या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते. त्यानंतर तिसरे वाचन. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते जाते. संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियांमधून जाते. दोन्ही सभागृहातील विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशन घेतलं जातं आणि त्यावरून विधेयकाचे भवितव्य जे आहे ते ठरत असतं. त्यानंतर राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो. त्यानंतर बघा एक इथं नोट दिलेली आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात, आपल्याला माहीत असायला हवे. त्यानंतर राज्यांच्या विधिमंडळातही कायदे करताना संसदेसारखी पद्धती स्वीकारली जाते. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालांची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली की विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते. त्यानंतर इथं काही योग्य पर्याय निवडून आपल्याला विधाने भरायची आहे. बघा लोकसभेवर डायजेस्ट पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात. तर 3-4 ऑप्शन आपल्याला दिले आहेत. त्यानंतर याचे उत्तर जे आहे ते प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. त्यानंतर भारताचे डायजेस्ट हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आपण आत्ताच बघितलं. भारताचे उपराष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात. खासदार, त्यानंतर कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी कोणाची आहे तर संसदेची. तर मित्रांनो अशा प्रकारचे हे 2 नंबरचं जे चॅप्टर आहे ते अतिशय सोप्या प्रकारचं आहे. यामध्ये फक्त तुम्हाला संसदेचे जे गृह आहेत दोघंही कनिष्ठ आणि वरिष्ठ लोकसभा आणि राज्यसभा यांच्याविषयी माहिती दिली गेलेली आहे. यामध्ये विधेयक कशा प्रकारे पास होत असतं अशा प्रकारचे काही पॉईंट्स या चॅप्टरमध्ये कव्हर केले आहेत. तर आता आपण पुढचं चॅप्टर बघणार आहोत. त्यानंतर 8वी नागरिकशास्त्रातील 3 नंबरचं चॅप्टर जे आहे त्याचं नाव आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ. तर बघा आपण अगोदरच बघितलं की केंद्रीय कार्यकारी मंडळ यामध्ये कोण समाविष्ट असतो तर प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ. ओके. बघा संघ शासनामध्ये राष्ट्रपती, त्यानंतर राष्ट्रपतीच्या अंडर कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ. तर कायदेमंडळामध्ये लोकसभा आणि राज्यसभा, तर कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ. ओके. भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश असतो. राष्ट्रपती, आता राष्ट्रपतीबाबत आपण माहिती बघूयात. तर भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. त्यानंतर आता आपण राष्ट्रपतीची निवड कशी होत असते ते बघूयात. तर राष्ट्रपतीची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होते. म्हणजेच जनतेकडून होते परंतु ती अप्रत्यक्षरित्या होते. ती कशी होते तर आपल्याला ते आता पुढे दिले गेलेले आहे. तर आपणच निवडलेल्या संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जातात
आणि संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांचं मिळून एक निर्वाचन मंडळ तयार होत असते. तर त्या निर्वाचन मंडळाद्वारे राष्ट्रपती हे निवडले जात असतात. तर राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो, म्हणजेच ते 5 वर्षापर्यंत त्यांच्या पदावरती राहू शकतात. आणि राष्ट्रपतीची निवडणूक जी व्यक्ती लढवत असते तिचे वय 35 वर्ष पूर्ण असायला हवे. त्यानंतर राष्ट्रपती पदावर निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना काही शपथ घ्यावी लागते. तर ही शपथ म्हणजे संविधानाचे संरक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते. त्यानंतर बघा, राष्ट्रपतींना आपल्या पदावरून आपल्याला काढता येत असतं केव्हा, जेव्हा काही संविधान विरोधी क्रिया त्यांच्याकडून घडली असेल. तर पदावरून दूर करण्यासाठी एक प्रक्रिया असते, तिला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात. आणि राष्ट्रपतींकडून जर संविधानाचा भंग झालेला असल्यास तर तसा आरोप कोणताही एक सभागृह ठेवते व त्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह करते आणि दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने ठराव संमत होणे आवश्यक असते. त्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर होतात. तर आता आपल्याला राष्ट्रपतीची कार्ये दिलेली आहेत बघा. संविधानाने राष्ट्रपतीला अनेक प्रकारची कार्ये दिली गेली आहेत, त्यातील आपण 1 बाय 1 रीड करणार आहोत. तर संसदेचे अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात. त्यानंतर लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. जसं की आपण अगोदर डिस्कस केलं, जेव्हा कोणताही कायदा पारित होत असतो तेव्हा त्याच्यावरती फायनल साईन जी लागत असते ती राष्ट्रपतींची लागत असते. त्यानंतर प्रधानमंत्र्याची निवडणूक राष्ट्रपती करतात. प्रधानमंत्र्याची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यानंतर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यानंतर राष्ट्रपती संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात. युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात. आणि राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकारही आहेत. उदाहरणार्थ बघा, एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे, अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. समजा देशात संकटकालीन परिस्थिती जर निर्माण झाली तर आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे उपराष्ट्रपती पार पाडत असतात आणि उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्याकडून होते. त्यानंतर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. आता आपण प्रधानमंत्री यांचे काय कार्य असतात ते जाणून घेऊया. प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते, बरोबर. जेव्हा टोटल सदस्य हे जे निवडून येत असतात तेव्हा त्यांच्यातून प्रधानमंत्री निवडून झाल्यानंतर त्याला आपले मंत्रिमंडळ तयार करावं लागत असते. आणि प्रधानमंत्री आपल्या पक्षातील विश्वासू सहकार्यांना प्राधान्य देतातच, पण त्याचबरोबर प्रशासकीय अनुभव, राज्यकारभाराचे कौशल्य, कार्यक्षमता, विषयातील तज्ज्ञता याचा विचारही मंत्री निवडताना केला जातो. आणि मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्यात खात्यांचे वाटप करण्याचे काम करतात. प्रधानमंत्र्याची मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात आणि मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत असतात. त्यानंतर खाते वाटप झाल्यानंतर विविध खात्यांमध्ये सुसूत्रता राखणे, खात्यांमधील परस्पर सहकार्य वाढवणे, खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने होत आहे की नाही हे पाहणे इत्यादी कामे प्रधानमंत्र्यांना पार पाडावी लागतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे, देशातील जनतेला आश्वस्त करणे, आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका पार पाडू शकतात. त्यानंतर मंत्रिमंडळाची कार्य आपल्याला दिली गेलेली आहेत. तर मंत्रिमंडळाची कोणकोणती कार्य आहेत? संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीचा पुढाकार घेते, बरोबर. जेव्हा कोणताही कायदा निर्मिती करावी लागत असते तेव्हा त्यामध्ये मंत्रिमंडळाचा एक अविभाज्य घटक मंत्रिमंडळ असतं. त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करते मंत्रिमंडळ आणि नंतर ते संसदेच्या सभागृहात मांडले जाते. मंत्रिमंडळ सर्व महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेते. शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयावर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते.
मंत्रिमंडळाची प्रमुख जबाबदारी धोरणांच्या अंमलबजावणीची असते. संसदेने धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्याची अंमलबजावणी करते. तर आता संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण कसे ठेवते, तर यामध्ये चर्चा व विचारविनिमय म्हणजेच कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचारविनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देते. कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्त्वाची असते. त्यानंतर प्रश्नोत्तरे होत असतात. प्रश्नोत्तरे हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. शासनावर टीका करणे, विविध समस्यांवर प्रश्न मांडणे हे या दरम्यान होतं. त्यानंतर शून्य प्रहर अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे बघा. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जात असतो. अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. या काळात सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणता येते. तर 12चा काळ दुपारचा, त्याला आपण शून्य प्रहर असं म्हणत असतो. अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार कार्य करू शकते. हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली मोठी नोकरशाही असते. नोकरशाहीच्या रचनेचा अभ्यास आपण 6व्या प्रकरणात करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपले तिसरे चॅप्टर जे आहे ते एंड झालेले आहे. 8वी नागरिकशास्त्र चॅप्टर नंबर 4 भारतातील न्यायव्यवस्था. तर बघा, आता आपल्या भारतामध्ये न्यायमंडळ आहे, न्यायव्यवस्था आहे. तर आपल्याला माहीत आहे भारत हे संघराज्य आहे आणि भारतामध्ये केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ आहे. म्हणजे बघा, केंद्रावरती लोकसभा, राज्यसभा आणि राज्यावरती विधानसभा, विधान परिषद अशा प्रकारचं एक कायदेमंडळ आहे. परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे आणि त्यात केंद्र व घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी नाही. याचाच अर्थ भारतातील न्यायव्यवस्था ही एकात्म स्वरूपाची आहे, बरोबर. आणि या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय असून त्याखाली उच्च न्यायालयांच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालये व त्यानंतर दुय्यम न्यायालय अशी रचना आहे. त्यानंतर बघा, सर्वोच्च न्यायालयाविषयी आता आपण माहिती बघणार आहोत. तर सर्वोच्च न्यायालय म्हणजे भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख हे भारताचे सरन्यायाधीश असतात आणि भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. लक्षात ठेवायचं आहे, भारताचे सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश हा सरन्यायाधीश असतो. त्यानंतर न्यायदानाचे काम कोणत्याही दबावाखाली होता कामा नये असे न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची कार्ये दिलेली आहेत. तर बघा, संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्र शासन व घटक राज्ये, घटक राज्ये व घटक राज्ये, केंद्र शासन व घटक राज्ये आणि घटक राज्ये यातील तंटे सोडवणे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे, त्यासाठी आदेश देणे, कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे, आपल्याही निर्णयांचा पुनर्विचार करणे, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींना विचार सल्ल्यास तो देणे. त्यानंतर बघा, जनहितार्थ याचिका शब्द तुम्ही ऐकला असेल. तर जनहितार्थ याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल झालेली याचिका. न्यायालय त्यावर विचार करून निर्णय देत असते. त्यानंतर बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या खाली उच्च न्यायालय असतं आणि उच्च न्यायालय हे भारतातील संविधानातील प्रत्येक घटक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय असे स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. आणि सध्या आपल्या देशात 24 उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश
आणि अन्य काही न्यायाधीश असतात. आणि उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका ज्या आहेत त्या राष्ट्रपती करतात, ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवडणुका करतात. त्यानंतर इथं उच्च न्यायालयाचे कार्य आपल्याला सांगितलेले आहे. आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयांवरील नियंत्रण ठेवण्याचा व देखरेखीचा अधिकार. त्यानंतर मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. त्यानंतर बघा, त्याच्याखाली जिल्हा व दुय्यम न्यायालय असतात. ज्या न्यायसंस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येत असतो ती जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालय. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. आणि भारतातील कायदा पद्धतीचा 2 शाखा आहेत. तुम्ही ऐकलं असेल दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा. तर दिवाणी कायदा यामध्ये सामान्य घटक येत असतात. व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या अंतर्गत येत असतात. तर व्यक्तीच्या हक्कावर तंटा आणणारे म्हणजेच कोणकोणते, तर ते आता आपण बघूयात. जमिनी संबंधीचे वाद, भाडे करार, घटस्फोट इत्यादी संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते. आणि फौजदारी कायदा म्हणजे यामध्ये काय असतं, गंभीर स्वरूपाचे गुन्हे यामध्ये इन्क्लूड होत असतात. यामध्ये चोरी, घरफोडी, हुंड्यासती, छळ, हत्या इत्यादी गुन्ह्याबाबत प्रथम पोलिसांकडे FRI करावी लागते. FIR करावी लागते. FIR म्हणजेच प्रथम माहिती अहवाल, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. आणि त्यानंतर पोलीस त्यांचा तपास घेतात व आरोपी सापडल्यानंतर त्यांना कोर्टात नेले जाते व तेथे त्यांच्यावरती निर्णय होऊन त्यांना गंभीर स्वरूपाची शिक्षाही प्राप्त होत असते. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे चॅप्टर जे आहे ते इथे एंड झालेलं आहे. 8वी इतिहास, चॅप्टर नंबर 5, राज्यशासन. तर राज्यशासनमध्ये बघा, महाराष्ट्राचे विधिमंडळ. महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद ही 2 सभागृह आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्यशासन पातळीवरील प्रत्येक राज्याचे विधिमंडळ आहे. केवळ 7च राज्यातील विधिमंडळ हे 2 सभागृहांचे आहे. त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. विधिमंडळाचा सदस्यांना आमदार आपण म्हणत असतो. तर बघा, फक्त 7च असे राज्य आहे की तेथे विधिमंडळ आणि विधान परिषद या दोघंही संस्था ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. आणि बाकीच्यांमध्ये फक्त विधिमंडळ अस्तित्वात आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे विधानसभा आणि विधान परिषद ही 2 सभागृह आहेत. हे बघा, विधान भवन मुंबई, तुम्ही बऱ्याच वेळा न्यूजमध्ये बातम्यांमध्ये बघत असाल. ही अशा प्रकारची इमारत तुम्हाला दिसते. त्यानंतर विधानसभा. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हे पहिले सभागृह असून याची सभासद संख्या 288 एवढी आहे. आणि अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात. आणि येथे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जागा राखीव असतात. त्यानंतर विधानसभेची मुदत जी असते ती 5 वर्षांसाठी असते. आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात. आणि वयाची 25 वर्षे पूर्ण असणारा कोणताही भारतीय नागरिक महाराष्ट्रात वास्तव करत असल्यास तो विधानसभेची निवडणूक लढवू शकतो. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष. आता विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष व एकाचे उपाध्यक्ष म्हणून निवडणूक करत असतात. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशनं होतात. अर्थसंकल्पाविषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते, तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. त्यानंतर बघा, विधान परिषदेविषयी आपण आता माहिती बघणार आहोत. तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हे दुसरे सभागृह असून ते अप्रत्यक्षरित्या समाजातील विविध घटकांकडून निवडले जाते. आणि विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 म्हणजेच 78 आहे. यातील कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती राज्यपाल नेमतात, तर उरलेले प्रतिनिधी विधानसभा, स्थानिक शासन संस्था, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघाकडून निवडले जातात. त्यानंतर आता महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ. तर कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश आहे? राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा. तर राज्यपालाची नियुक्ती केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामदारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामदारी प्रमुख असतात. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते व त्यांची मर्जी असते तोपर्यंतच ते अधिकारावर राहू शकतात. आणि राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्त्वाचे अधिकार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. तर विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो. मुख्यमंत्री आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतो.
हे प्रधानमंत्र्याप्रमाणे कार्यकारी प्रमुख असतात आणि राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो, परंतु प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री करतात. तर मुख्यमंत्र्याची कार्य आहेत बघा. मंत्रिमंडळाची निर्मिती मुख्यमंत्र्याला करावी लागते. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ तयार करावं लागते आणि हे काम आव्हानात्मक असते, कारण मंत्रिमंडळ अधिकाधिक प्रातिनिधिक होण्यासाठी सर्व प्रदेशांना, विविध सामाजिक घटकांना सामावून घ्यावे लागते. त्यानंतर खाते वाटप, त्यानंतर मंत्री परिषद बोलवल्यानंतर खाते वाटप त्यामध्ये करावं लागत असते आणि खात्यांमध्ये एक समन्वय साधावा लागत असतो. त्यानंतर राज्याचे नेतृत्व त्यांना करावे लागत असते. तर अशा प्रकारचे हे जे चॅप्टर आहे आपण राज्यशासन हे क्लोज केलेलं आहे. 8वी नागरिकशास्त्र चॅप्टर नंबर 6 नोकरशाही. तर बघा, या चॅप्टरमध्ये आपल्याला भारतामधील नोकरशाहीबद्दलची माहिती जी आहे ती दिली गेलेली आहे. तर कोणत्याही देशातील शासन संस्थेला मूलभूत अशी 2 प्रकारचे कार्य पार पाडावे लागतात. यामध्ये देशाचे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षाविषयक धोक्यापासून संरक्षण करून नागरिकांना सुरक्षित ठेवणे आणि नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करणे, की ज्यायोगे त्यांना आपल्या व समाजाचा विकास साध्य करता येईल. तर बघा, आता यातील पहिल्या कामासाठी देशाची संरक्षण यंत्रणा सज्ज असते, परंतु यातील दुसरं काम जे आहे त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभी केली जात असते. त्यास आपण सनदी सेवा म्हणतो आणि जी देशाची संरक्षण यंत्रणा असते तिला आपण लष्करी सेवा म्हणतो. सनदी सेवकांच्या या मोठ्या यंत्रणेला नोकरशाही असे संबोधले जात असते. तर आता नोकरशाहीचे स्वरूप आपण बघणार आहोत. तर नोकरशाही कायमस्वरूपी यंत्रणा. आता कर गोळा करणारी, पर्यावरणाचे संरक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, आपल्याला सामाजिक सुरक्षितता देणारी ही नोकरशाही आपले काम सातत्याने करत असते. त्यानंतर राजकीयदृष्ट्या तटस्थ. नोकरशाही राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येऊ त्या शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे. त्यानंतर अनामिकता. आता अनामिकता ही कॉन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे. अनामिकता म्हणजे एखाद्या धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्यांचे स्वरूप अनामिक ठेवणे होय. आपल्या खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवणे ही मंत्र्यांची जबाबदारी असते. एखाद्या खात्याच्या अकार्यक्षम कारभारालाही मंत्र्यांना जबाबदार धरले जाते. त्यानंतर भारतातील नोकरशाहीचे महत्त्व. भारतातील नोकरशाहीचे महत्त्व. आता भारतातील नोकरशाहीची रचना अतिशय व्यापक आणि गुंतागुंतीची आहे. तर यामध्ये सनदी सेवा असतात. तर सनदी सेवांचे प्रकार आपण बघणार आहोत. अखिल भारतीय सेवा, यामध्ये IAS, IPS आणि IAF तुम्ही ऐकलंच असेल. त्यानंतर केंद्रीय सेवा, यामध्ये IFS आणि त्यानंतर राज्यसेवा या राज्य शासनाच्या अखत्याखालील असतात. उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी स्पर्धा परीक्षांमधून निवडले जात असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपण 8वी नागरिकशास्त्रातील 6चे चॅप्टर कव्हर केले आहेत. तुम्हाला हे चॅप्टर आता परत वाचण्याची आवश्यकता भासणार नाही. तुम्ही या व्हिडिओद्वारे संपूर्ण जे टॉपिक आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.